हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है. यामध्ये विचारतोय मी आणि एक जनता, आपल्या देशाची पूर्ण जनता प्रभू श्रीरामांना आता विचारते. हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है, हो मेरे नौकरी के द्वार. हा सगळ्या युवकांचा प्रश्न आहे. हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे. हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे. हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है, हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे. हो राम आए हैं राम आए हैं. आता प्रभू श्रीराम ते इथे आलेत, आपल्या भारतात विराजमान झालेत. असं जे आज चालू आहे सगळं वातावरण प्रभू श्रीराममय झालेलं आहे, याचा आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आहे. पण आता प्रश्न विचारणे, आता वेळ आलेली आहे की आता मी एक माझ्या आणि सगळ्या लोकांच्या जनतेच्या मनातील एक श्रीरामांना एक साकडं घालतोय की या देशाचा दुष्काळ, देशाची जी महागाई वाढली आहे, उद्योगपतीचं जे सरकार आहे, सामान्य शेतकऱ्याला, सामान्य महिलांना कुठलाही न्याय मिळत नाही, त्याबद्दल बोलतो. हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है. आपल्या सोबत आहेत प्रशांत भाऊ माहिती, काँग्रेस यांच्याकडे पद आहे, प्रवक्ता आहेत. नेमका वय जरी कमी असेल परंतु अनुभव खूप दांडगा आहे, अभ्यास खूप खोलावर आहे. नेमके या ठिकाणचे काही प्रश्न असतील, या ठिकाणचे भाजपचं काळ सुरुवातीला हेमंत पाटील या ठिकाणी उभे होते, यांच्या माध्यमातून काय कामं झाले, हिंगोलीचा विकास झाला का, शैक्षणिक असेल, त्यानंतर बेरोजगारी असेल, शेतकरी वर्गाचे काय प्रश्न असतील, या ठिकाणचे महिलाचे काही प्रश्न असतील, ते सर्व काही या हिंगोलीत घडलं. परंतु लोकांचं जनमत काय होतं हे आपण प्रशांत भाऊ यांच्याकडून समजून घेणार आहोत. राम मंदिर हे सुद्धा मुद्दा आपला मराठ्याचा, त्यानंतर मराठीची अस्मिता, हिंदुत्वाची अस्मिता. राम मंदिर हे झालं किंवा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलं, ही सर्वांना गर्वाची, अभिमानाची गोष्ट आहे. परंतु नेमकं राम मंदिर झाल्यानंतर प्रश्न सुटले का हे सुद्धा समजून घेणार आहोत. तर काय सांगशाल आपण? सर्वप्रथम जे अयोध्येत राम मंदिर झालंय याच्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खूप आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे की अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं. पण आज जे मूळ प्रश्न आहेत, कुठेतरी मंदिर या विषयाचं विषयांतर करून मूळ प्रश्नाला एक मागे ठेवण्याचा कार्यक्रम एक भाजप सरकारनं हाती घेतलेला आहे. मंदिर झालं आमचं, आम्हाला याचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांच्यासाठी मंदिरच्या कार्यात ज्यांनी सहभाग दिला त्या सगळ्यांच्या मी अभिनंदन करतो. पण एक गोष्ट आपण विसरलोय सगळेजण की मंदिरचा प्रश्न जो आहे त्याच्यानंतर महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही, युवकांना रोजगार नाहीत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आपल्या भारतात मणिपूर सारख्या निंदनीय घटना घडतात, त्याच्यामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे मणिपूरला जाण्याचंही टाळतात. का यांना महिलाविषयी एवढा द्वेष आहे की कुठल्या तरी एक म्हणजे मोठ्या लोकांमुळे यांच्यावर दबाव असतो, काही कळत नाही. तर मी एक कवितेद्वारे त्यांचं मी आता मला प्रभू श्रीरामांना एक इच्छा आहे माझी की प्रभू श्रीरामांनाच विचारायचं आता तुम्ही आलेत अयोध्येत, तुम्ही विराजमान झालेत आणि आता आम्हाला काही दुसरं आमचं ऐकणार कोणी नाही, तर अशा वेळेस तुम्हीच आमची मदत करा. ते एक कविता आहे, ती कवितेद्वारे मी तुम्हाला ते प्रभू श्रीरामांनाच आता बोलतोय, प्रभू श्रीरामांनाच हाक देतोय मी आता की प्रभू आता तुम्हीच काहीतरी करा. आम्ही मोदीजी हे ज्या लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवला मोदीजीवर, ते कुठल्याही कार्यात आता ते सफल नाही. तर ती एक कविता आहे. हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है,
यामध्ये मी विचारतोय मी आणि एक जनता, आपल्या देशाची पूर्ण जनता प्रभू श्रीरामांना आता विचारते, हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है, हो मेरे नौकरी के द्वार, हा सगळ्या युवकांचा प्रश्न आहे. हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे, हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे, हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है, हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे, हो राम आए हैं राम आए हैं. आता प्रभू श्रीराम ते इथे आलेत, आपल्या भारतात विराजमान झालेत. असं जे आज चालू आहे सगळं वातावरण प्रभू श्रीराममय झालेलं आहे, याचा आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आहे. पण आता प्रश्न विचारणे, आता वेळ आलेली आहे की आता मी एक माझ्या आणि सगळ्या लोकांच्या जनतेच्या मनातील एक श्रीरामांना एक साकडं घालतोय की या देशाचा दुष्काळ, देशाची जी महागाई वाढली आहे, उद्योगपतीचं जे सरकार आहे, सामान्य शेतकऱ्याला, सामान्य महिलांना कुठलाही न्याय मिळत नाही, त्याबद्दल बोलतो. हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है, हो कहना राम जी से हालत नहीं ठीक है, हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे, हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे, हो जेबें भरी जा रही है अदानी अंबानी की, हो जेबें भरी जा रही है अदानी अंबानी की, किसानों के फसल को दाम कब किसानों के फसल को दाम कब मिल पाएंगे कौन बताएंगे, हो मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे, हो जेबें भरी जा रही अदानी अंबानी की, जेबें भरी जा रही है अदानी अंबानी की, किसानों के फसल को दाम कब मिल पाएंगे कौन बताएंगे, मेरे नौकरी के द्वार कब खुल जाएंगे कौन बताएंगे. आपल्यासोबत होते प्रशांत भाईती. मित्रांनो, काँग्रेस प्रवक्ता आहेत, परंतु सामाजिक, आर्थिक किंवा इतर काही पुढाकार, त्यामध्ये मराठा आरक्षणचा मुद्दा होता, सुरुवातीला लाठीचार्ज झाला होता, त्यावर सुद्धा यांचं सहकार्य किंवा मराठा समाजाविषयी असलेली आपुलकी, झरंगे पाटील यांचे असलेले मोठे फॅन, सुरुवातीला लाठीचार्ज झाला होता त्या ठिकाणी सुद्धा हे उपस्थित होते. ज्यावेळेस त्यांना माहीत पडलं किंवा या ठिकाणच्या परत सभा झाल्या, निर्णय बैठक झाल्या, त्या ठिकाणी सुद्धा हे उपस्थित होते आणि यांच्या माध्यमातून मराठा समाजाचं जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचा प्रयत्न केला होता, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. मित्रांनो, युवकाचा प्रश्न असतील हे सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केलेला. स्टेडियमची हिंगोली जिल्ह्याची मागणी असेल, ही सुद्धा मागणी यांनी केली होती. असे काही बरेच प्रश्न असतील, नेहमी सतर्क असतात. तर मित्रांनो, असे महिलाचे काही प्रश्न असतील, महिलेचे अत्याचार असतील, बरेच काही प्रश्न असतील, ते त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, असे प्रामाणिक माहिती यांना राजकीय पुढाकार असेल किंवा सामाजिक पुढाकार असेल, यांना नक्कीच सहकार्य करा, जेणेकरून कुठेतरी तरुण नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी जे काही प्रश्न असतील सामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे, तरुण वर्गाचे, हे सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच होईल, अशा प्रकारची आपण अपेक्षा करूया. याच ठिकाणी आपण थांबूया. मित्रांनो, त्यापूर्वी नक्कीच चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.